सुरगाणा तालुक्यातील राशा येथे भूकंपाचे पुन्हा सौम्य धक्के, डोंगराला भेगा, शेती व जंगलांचे नुकसान, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. भूगर्भातील हालचालींचा तज्ज्ञांकडून अभ्यास करण्यासाठी मागणी, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून उपाययोजना कराव्यात. सुरगाणा तालुक्यातील राशा या गाव परिसरात 25, 26 व 27 जुलै रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या धक्क्यामुळे राशा माऊली डोंगराच्या कड्याजवळ अशोक भोये यांच्या शेतात तसेच सयाजी गावी त्यांच्या शेतालगत असलेल्या भुशी डोंगरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. या भेगा सुमारे 5 एकर परिसरात पसरल्या असून काही ठिकाणी त्या अंदाजे 10 ते 15 फूट खोल आणि सुमारे 2 फूट रुंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे नागली पिकाचे नुकसान झाले असून वनक्षेत्रातही भूस्खलन होऊन अनेक झाडे व रोपे उन्मळून पडली आहे. जंगलातील अनेक ठिकाणी जमिनीला तडे गेल्याचेही दिसून आले. राशा गाव परिसरात यापूर्वी अनेक वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 2 मार्च रोजी पहाटे 5:29 3 मार्च रोजी सकाळी 10:45 वाजता आणि 26 मार्च रोजी सायंकाळी 7:45 व 8:25 ला. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7:50 तर 17 जून रोजी सायंकाळी 7:44 तसेच 30 जून रोजी ही धक्के बसल्याची नोंद आहे. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भूगर्भ शास्त्रज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन भूगर्भातील हालचालींचा सखोल अभ्यास करावा. तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामा करून शेती व वनक्षेत्रातील नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी. मी पोलीस पाटील राशा गावचा वाडेकर हसमुख दशरथ. आमच्या गावामध्ये 2-3 दिवसापूर्वी मोठमोठाले भेगा पडून भूकंपामुळं की भूस्खलन झालं ते नाही सांगता येणार, पण मोठमोठाले भेगा पडून जवळजवळ 5 एकरमध्ये पूर्ण भेगा पडलेल्या आहेत. 10-12 फूट खोल अशी काठी जाते आणि 2 फुटाची रुंदीचे. हे आम्ही पाहणी केली आणि तात्काळ शासनाला कळवलं. तलाठी वाघमारे तात्या आणि ग्रामसेवक वागेरे यांना तात्काळ आम्ही कळवलं आणि त्या तहसील कार्यालयाला यांना आम्ही तात्काळ कळवलं आणि ते तात्काळ दखल घेऊन स्थळ पाहणी केली. आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्ही आमच्या गावामध्ये बरेच वेळेस भूकंप होतो, त्यामुळं असे काही प्रकार घडले की कशामुळं याची शास्त्रज्ञ आणि पूर्ण भूगर्भातील शास्त्रज्ञ यांनी तात्काळ निरीक्षण करावं आणि आमच्या गावामध्ये असे भूकंपामुळे वारंवार होतात, त्यामुळं असं झालं की कशामुळं त्याचं निरीक्षण करून आणि त्यांचं पूर्ण काय असेल मशिनरी ते आणून त्यांनी तपासणी करावी असे आम्ही निवेदन सरपंच सीताराम भोये, तसेच अशोक भोये, काशीनाथ चौधरी, चिंतामण गावित, कैलास देशमुख, कासम पवार आणि इतर सोबत जाधव सर होते आणि आम्ही तात्काळ त्यांची दखल घेऊन त्यांना निवेदन केलं की आमच्या गावामध्ये लोकांचे भयभीत झालेले आहेत, त्यामुळे त्यांना योग्य ते तपासणी करून त्यांचं निरीक्षण करावं असे आम्ही गावकऱ्या वतीनं आणि सर्व आपल्या शासन स्तरावर यांची दखल घेऊन त्यांचं निरीक्षण करून शास्त्रज्ञ भूतज्ञ यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी निरीक्षण करायला यावं असे आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत आणि परत आता देतोय. असे आमच्या गावामध्ये वारंवार धक्के तर बसतातच, परंतु हे पहिली वेळ आहे की 5 एकरमध्ये पूर्ण भेगा पडलेल्या आहेत. 10-12 फूट खोल काठी जाते आणि 2 फुटाची रुंदीचं पूर्ण जमीन खाली बसलेले आहेत. तर त्याची शासनाने दखल घ्यावी आणि पूर्ण टीमने शास्त्रज्ञांनी येऊन त्याची यंत्रणा बसवावे किंवा त्याचे काय बंदोबस्त